ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवे भवरोगाईशे जाय अनेक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवे तुका म्हणे नवे बाधा तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवे विठाला विनायकं गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्त्वा भुवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कैञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंदिंदु तुषार हार धवलया शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीभीर देवे सदा वंदित सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा श्री संताची प्रस्तुत कीर्तन रूपी शिवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महान मूर्ती सुप्रसिद्ध साधू
देहूनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहाला प्राप्त झालेल्या जीवात्म्याला संसार दुःख निवृत्तीचा आणि सस्वरूपाच्या प्राप्तीचा अलौकिक स्वरूपाचा उपायनामा उपदेश अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. अभंगाचा भाव असा अभिव्यक्त करतात. प्रामुख्याने आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की वास्तव जर विचार केला तेने पिढा वारेल हे म्हणण्याच्या अगोदर मला असं वाटतं की प्रामुख्याने जर विचार केला तर ब्रह्मरसाचा काढा घ्या असं महाराजांना का म्हणावं लागलं. त्याचं कारण असं आहे, अनादी कालापासून अज्ञानरूपी मला असं वाटतं रोगाने त्रस्तग्रस्त झालेला हा बहुमतातला असलेला जो समूह महाराजकडे सज्जनाव प्रामुख्याने गेला आणि महाराजांना सांगितलं, महाराज खरं तर आम्ही रोगी आहोत, पण असं आहे की रोग असणं मला असं वाटतं हा काही दोष नाही. रोग असावं पण त्याचं निदान व्हावं मला असं वाटतं हे महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का? कारण भरपूर रोगी आहे चेन्नईपर्यंत. मला असं वाटतं आता लोक काही पेशंट मी जाताना पाहिले आणि त्यांना विचारलं की बुवा आता तुम्ही जाऊन आले आता काय म्हणले, महाराज आता चेन्नईपर्यंत गेलो, मोठमोठ्या दवाखान्यात गेलो, रोग तर आहे, पीडा होते, पण नेमका रोग कोणता हे त्यांना सांगता येणार. मग मला सांगा त्यांचं समाधान बिघडलं जातं बरं का. मला असं वाटतं असाच समूह जगद्गुरु तुकाराम महाराजकडे गेला आणि मग महाराजाला त्यांनी विचारलं की महाराज आम्हाला रोग झालेला आहे, ज्या अर्थी आम्हाला पीडा होते त्या अर्थी आम्हाला रोग आहे, नेमका रोग कोणता आहे हे आता आम्हाला सांगा. मला असं वाटतं त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 कारणं रोगाचे सांगितले बरं का. त्याचं कारण असं आहे की पहिलं कफ वात पित्त वियोग हा रोग हा, म्हणजे कफ वात पित्त यांचा वियोग होणं म्हणजे हे रोगाचं लक्षण आहे. दुसरं प्रामुख्याने जर विचार केला तर मला असं वाटतं शिवाजी महाराज आता आमचे बिडवेजीजा यांना विचारा ते प्रमाण देतील. प्रामुख्याने जर विचार केला तर आता एक असं आहे की पाप जर आमचं फलोन्मुख झालं तर 100% आम्हाला रोग झाल्याशिवाय राहत नाही. हे आता मी म्हणत नाही, स्वतः महाराजांचं प्रमाण असे म्हणजे रोग हे पहिलं लक्षण पाहतोसे. मला असं वाटतं रोग बाबा एक नियम असा आहे की काय आहे की पतनम करूची ती पातकम, म्हणजे त्या शब्दातूनच अर्थ असा आहे वरच्या स्थितीहून खालच्या स्थितीला जे आणतं मला असं वाटतं त्याचं नाव आहे पाप बरं का. मग आता आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याने आम्हाला खाली आणणं म्हणजे याचं नाव काय आहे पाप आहे. आणि म्हणून मला असं वाटतं प्रामुख्याने महाराजांनी जे प्रमाण दिलं की हे रोगाला कारण जर कोण असेल तर त्याचं नाव काय आहे पाप. आता हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण असं आहे की कुपथ्य जर सेवन आम्ही जर केलं तर 100% आम्हाला रोग झाल्याशिवाय राहत नाही. येता येता आमची चर्चा झाली, ज्यांनी व्यसनाधिकांची क्रिया जर स्वीकारली तर मला असं वाटतं कधी कधी त्यांना नंतर बळी पडतात. महाराज आमचं फुफ्फुस गेलं, आमचा अमुक कॅन्सर वगैरे झाला, तर त्याचं कारण काय आहे तर कुपथ्य सेवन केलं म्हणजे रोग होतो. तिसरं कारण आणि जगद्गुरु तुकाराम मला सांगितलं हे 3 कारण तुम्हाला नाही बाबा हो, पण अनादी संस्कार मालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पाहिजे. त्याचा मूळ परिणाम असा झाला सर्व रोगाला मूल कारण जर कोण असेल तर त्या आज्ञाने मग लोक म्हटले महाराज आता आम्हाला बरं वाटलं. ते म्हणजे रोग गेला नाही, कसं बरं वाटलं ते म्हणून रोग गेला नाही पण रोगाचं निदान झालं हे चांगलं झालं. पण आता नेमकं सांगा आम्हाला रोग हलवायचा. मग महाराजांनी सांगितलं औषध घ्या त्याला. मग कोणतं औषध आहे मग म्हणायचं ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरसाचा तुम्ही काढा घ्या मग 100% तेने पिढा वारे. मग हे लोक जाता जाता म्हटले आम्हाला पथ्य, ते म्हणे पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी, म्हणजे नाना साधनाच्या केल्या खटपटा. मला असं वाटतं वेगवेगळ्या साधना करण्याच्या बारा भानगडी तुम्ही पडू नका. मग त्याच्यातला एक वर्ग उठला आणि सांगितलं महाराज
आता आम्ही चाललो, आता पथ्य बी आम्हाला लक्षात आलं, पण आमचं सर्दी खोकला पडसं वगैरे जे हे बी जाईल का हो याच्यामध्ये? मग महाराजांनी डोक्याला हात लावला, काय मूर्ख माणूस आहे, अरे बाबा भवरोग आयुष्यच आहे आणि काय शिल्लक आहे, भवरोग जर जात असेल तर मला असं वाटतं हे असे शिल्लक काय घेऊन बसला. आणि म्हणून तुम्ही एक काम करा, ब्रह्मरसाचा काढा घा, तेने पिढा वारे, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी. आणि मग असं जर तुम्ही केलं तर तुका म्हणे नव्हे बाधा, तुम्हाला बाधा होणार नाही. कोणाची बाधा? अनेक कदा भूतांची, पळे भूत बाधा भेने तेथे. आणि मला असं वाटतं प्रामुख्याने पंचमहाभूताचा आदेश देहाच्याच मिथ्यात्वाचा जर निश्चय झाला तर 100% तुम्हाला पिढा ही द्या आला होईल, तुम्हाला त्याचा काही संबंध राहणार नाही. फक्त एक काम करा, पथ्य नाम विठोबाचे. हा सरळ सरळ मला असं वाटतं तुम्हाला समजण्यासारखा अर्थ आहे. पण आता दुसरा अर्थ असा आहे की प्रामुख्याने आपल्या लक्षात येण्याकरता ब्रह्मरस घेई काढा पण पथ्य नाम विठोबाचे, तेने पिढा वारे पण पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न शेवी पण पथ्य नाम विठोबाचे, भवरोग आयशे जाय पण पथ्य नाम विठोबाचे. मला असं वाटतं अनेक काय शुल्लक आहे पण ठीक आहे, पथ्य नाम विठोबाचे. तुका म्हणे नवे बाधा पण पथ्य नाम विठोबाचे, अनेक कदा भूतांची पण पथ्य नाम विठोबाचे. विठाला बोला पुंडलिका बोला. काय सांगायचं, मला असं वाटतं हा भाव थोडक्यात संक्षिप्तरित्या आपल्या समोर ठेवला. आता अभंगाचा विस्तारित अर्थ तो आपल्याला गुरुकृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्रकृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या वेळ त्या वेळेच्या आत थोडंफार चिंतन करण्याचा एक अल्पसा प्रयत्न करायचा. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं, महत्त्वाचं असं मी समजतो. आज या ठिकाणी आपण किम निमित्त उपस्थित आहोत. मला असं वाटतं हे जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान मला असं वाटतं प्रामुख्याने आमचे ढवळे महाराज असतील आलं का, त्याच्यानंतर मला असं वाटतं भंडारी महाराज असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त आमचे सर्व शिरसगावकर मंडळी यांच्या अनमोल अशा सहकार्यातून आणि या परिसरातील नवे महाराष्ट्राला आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं गवसणी घालणारा एक जो वर्ग आहे तो मराठवाड्याने दिलेला आहे. त्यापैकी मराठवाड्यातील दिग्गज असे गुणीजन महाराज मंडळी मला असं वाटतं त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, मग त्यामध्ये आमचे बिडवे जिजा असतील, आदरणीय संगीत अलंकार शिवाजी महाराज असतील, आमचे सहाने अण्णा असतील, आदरणीय आमच्या अंगद अण्णा असतील, आदरणीय खरं तर आमचे बापू काकडे बापू असतील आला का. मला असं वाटतं प्रामुख्याने सर्व महाराज मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज चौथ्या दिवसाचं वाघपुष्प समर्पण करण्याचा योग मला पुनश्च एकदा मला असं वाटतं गावकऱ्याच्या वतीने आणि आमच्या आदरणीय परमस्नेही परममित्र बंडू महाराज शिरसगावकर यांच्या आज्ञेवरून सांगण्यावरून विनंतीला मान देऊन मला असं वाटतं तुम्हा सर्व भाविकांच्या दर्शनाचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. आज वास्तव जर विचार केला तर काल आमचे आदरणीय पूजनीय मुळेकर माऊली यांचं कीर्तन झालं आलं का, एक महात्मा. कारण आमच्याच कालामध्ये ते ठाकूरबाच्या मठामध्ये मला असं वाटतं प्रामुख्याने महिन्याची वारी करायचे निष्ठावान वारकरी, आणि काल तुम्ही निष्ठावान वारकऱ्यांचं हरिकीर्तन मला असं वाटतं प्रामुख्याने श्रवण केलं. आता आज माझ्यासारखं आता मी ढोरं सांभाळून येणारा माणूस पण तरीसुद्धा मला असं वाटतं तुम्ही माझी सेवा ठेवली याच्यातच मला असं वाटतं प्रामुख्याने आपल्या भागातलं काम आहे. आणि आता सांगायचं जे मला सुचल ते मी सांगण्याचा मला असं वाटतं प्रयत्न करणार आहे. आता प्रामुख्याने जर विचार केला तर यामध्ये एक श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 सुद्धा चालू आहे का आलं का. कारण भानाम ब्रह्म ग नाम गीयते व नाम विशेषण आणि त नाम काय तर मला असं वाटतं तर ती म्हणजे भागवताचं विशेष रूपाने जो गान करतो त्याला फलस्वरूपामध्ये काय प्राप्त होतं त्याच्यातच अर्थ दडलेला आहे महाराज. कारण येत फलम नास्ती तपसा, जे फल तपाने येत फलम नास्ती ज्ञानेनं म्हणजे ज्ञानाने, जे फल नास्ती मला असं वाटतं समाधीना पण तत्फलम लभ्यते म्हणजे चांगल्या रीतीने ते फल आम्हाला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर याच्याकरता हरिकीर्तन
प्रामुख्याने आपण श्रवण केलं पाहिजे, कारण तुम्ही कीर्तनात काया राहत नाही, ती काया ब्रह्मीभूत होते. हे सामर्थ्य कीर्तन श्रवणाचे. ब्रह्मीभूत काया नास्ते गतिरण्यता. कलियुगामध्ये दुसरी गती नाही महाराज. आपण भागवत कथा श्रवण करतात, त्याचं फल आपल्याला 100% प्राप्त होतं बरं का. आणि म्हणून मला असं वाटतं कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एक उदात्त अशा प्रकारची आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा धारण करून आपण या ठिकाणी आलेले आहात. तर मला असं वाटतं इथून पुढे मला सांगायचं आणि तुम्हाला ऐकायचं. आता मी काही सांगायचं तुमचं नाव काय? श्रीरामबुवा अलीकडे बसा. लक्षात आलं का? मग मला सांगा तुम्ही. म्हणजे श्रीरामबुवा आमचे फिक्स श्रोते आहेत म्हणून सांगितलं बरं का. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रामुख्याने इथून पुढे मला सांगायचं आणि तुम्हाला ऐकायचं. एका 1.25 तासाच्या कालखंडामध्ये पदकृत्य पद्धतीने थोडं आपल्याला चिंतन करण्याचा का अल्पसा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी उपदेश केला, पण मला सांगा उपदेश केला का केला हा महत्वाचा प्रश्न जर आपण महाराजांना विचारला तर महाराजांच्या लक्षात येईल. कारण उपदेशाच्या पोटामध्ये मला असं वाटतं कल्याण दडलेलं असतं बरं का. कारण उप आणि देश नाम एक लक्षात आलं का. एक उपसर्ग आहे आणि उपसर्ग व्याकरणामध्ये उपसर्गेनं ध्यात्वार्थम अर्थम प्रतिनियते. उपसर्ग लागला की धातूचा अर्थ परत फिरत असतो बरं का. कारण गच्छती म्हणलं की काय आहे जाणे, आणि लगेच त्याला आ उपसर्ग लागला आगच्छती म्हटलं की लगे येणे. आता अवताराच्या मध्ये तरती म्हणजे तरणे, आणि आव उपसर्ग लागला तर खाली येणे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे इतका अर्थ माग फिरत असतो. मला असं वाटतं देश हा धातू आहे आणि उपसर्ग त्याला लागलेलं मला असं वाटतं. मग कोणतं? उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे जिथं कल्याण होईल त्या ठिकाणी जाऊन बसणे. या शब्दाचा अर्थ काय आहे? उपदेश. म्हणून तर कीर्तन हे उपदेशात्मक असल्यामुळं इथंच लोक येऊन बसतात. याचा अर्थ आहे कल्याण याच्यामध्ये दडले असल्यामुळं महाराजांनी उपदेश केला. तसं महाराजांनी सांगितलं उपदेश खरं तर परिवर्तन होण्याचे 4 कारण आहे. कधी परिवर्तन, आपत्ती आली म्हणजे परिवर्तन 1, सहवास विशिष्ट पुरुषाचा झाला म्हणजे परिवर्तन 2, आणि त्याच्यानंतर पूर्वसुकृताचा उदय झाला म्हणजे परिवर्तन होत असते 3, आणि उपदेश झाला म्हणजे परिवर्तन होत असते 4. आता मी 4 उदाहरणं आपल्या समोर ठेवतो. परिवर्तन आपत्ती आली तरी सुद्धा कधी मला असं वाटतं परिवर्तन होत असते बरं का. बापा आता जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये खरं तर मला असं वाटतं फार मोठी आपत्ती आली. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, आणि द्रव्याच्या आश्रित असणारा महाराजांचा मानही गेला. बरं हे मी म्हणतो का महाराजाचं प्रमाणे? दुष्काळ
बाबा दुष्काळ पडला, मला असं वाटतं द्रव्य गेलं आणि द्रव्याच्या आश्रित असणारा मानही गेला. याचा अर्थ असा आहे, कारण व्यवहार दशेमध्ये तुमचं नाव काय? हा, रामेश्वर भाऊ. आता मला सांगा, ज्याच्याकडे धन आहे त्याला लोक मानतात का धनरहिताला लोक मानतात? हो, धनवाल्यालाच मानतात बरं का. का बरं? कारण यश हा स वक्ता स दर्शनीया. कारण सर्व गुण हा कांचनम आश्रयंते. कारण सर्व गुण कशाचा आश्रय करून राहतात? धनाचा आश्रय करून राहतात बरं का. यशास्ती वित्तम स नरकुलीना. म्हणजे ज्याच्याकडे कुलवान जरी नसला, लक्षात आलं का, तरी सुद्धा लोक सांगतात महाराज त्याच्यासारखा कुलवान माणूस नाही. काय त्याच्याकडे? लक्षात, कुलवान नसला तरी लोक कुलवान समजतात. मला असं वाटतं यशास्ती वित्तम स नरकुलीना सत्यदर्शनीय हा. म्हणजे काय लोक म्हणते पा फक्त पैसा पाहिजे, लोक म्हणते काय महाराज पा काय स्वरूपवान आहे, म्हणजे माझ्यापेक्षा 10 पटीने काळा जरी असला तरी चालतो. लक्षात ठेवा. पण का पाहिजे आपल्याकडं? पैसा पाहिजे. कारण पैसा असेल 100% लोक, मला सांगा तुम्ही, लोक मानतात. सच दर्शनी स गुणज्ञ. म्हणजे लोक त्याला गुणवान मानतात. आता शिवाजी महाराज काय यांनी पुण्य केलं असं खरं सांगा. ते स्वतः ज्यावेळेस ते गात असतील ना, एवढं मन भरून जर आपलं येतं. म्हणजे शिवाजी महाराज जे बिडवेचे जा आमच्या अंगत अण्णा पाहणं तर काय साने आपले अण्णा असतील, सारीच गुणवान मंडळी. ज्यांना ज्यांना स्वर आहे, मी सोडून. लक्षात आलं का? मी 12 2 24 वर्ष राहिलो महाराज. म्हणजे याला सुद्धा पुण्य लागतं. याचा अर्थ असा आहे, मी म्हणजे आता 12 इकडे बोंबलत फिरतो, 12 एका सोयीनं तिथं राहिलो तरी स्वर नाही. याचा अर्थ असा आहे, याला पुण्य लागतं. ध्यानात घ्या. विठोबाची म्हणजे मी काय अंदाजी थोडंच बोलतो. तात्पर्य सांगायचं हे आहे की प्रामुख्याने जर विचार केला की गुणज्ञ हा. पण पहा तुम्ही सहसा कोण्या गावात जा, गावात ते श्रीमंताकडे विना सारं भजन चौ गेलेलं. आणि मग कस काय हो तेव्हा ते महाराज त्याला विलाजच नाही. अरे तुम्ही गावात स्वर वाजन ते म्हणजे आम्ही गरीब आहे. मग गरीबाचा याचा पण विना श्रीमंताकडे याचं काय स्वर नाही त्याला. लक्षात ठेवा. सारं भजन पडलं म्हणजे आमच्या गावातलं सांगतो बरं का. याचा अर्थ असा आहे, म्हणजे तुम्ही काही सांगू नका गावात. पण आता मला सांगा तुम्ही, याचा अर्थ असा आहे, स्वर नसला तरी चालतो पण विना त्यांच्याकडे काय कारण आहे? कारण असं आहे, स गुणज्ञ. लोक म्हणतात तो गुणवान आहे, लोक म्हणतात तो वक्ता आहे, लोक म्हणतात तो दर्शनी आहे. याचा अर्थ आहे नेमकं महाराजाचं ते समाप्त झालं. आता मोऱ्याचा तुकेशिवाय कोणी बोलत नव्हतं बरं का. ध्यानात घ्या. कारण तुकाराम महाराजांचं ही भूमिका गेली. मोऱ्याचं तुक्या म्हणू लागले. त्याच्यानंतर मला असं वाटतं कोणी काम सांगू लागलं. त्याच्यानंतर मला असं वाटतं प्रामुख्याने कोणी जर विचार केला तर कोणी तेल आणायला सांगू लागलं. त्याच्यानंतर महाराजाला एवढा त्रास द्यायला सुरुवात केला तर ज्यावेळेस महाराज कीर्तन करू लागले तर त्यावेळेला त्या कीर्तनामध्ये स्वतः यन मनसान मनुतेन हौर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्ये नेदम यदिदम यद उपासते येन चक्षुषा न पश्यति येन चक्षुषा पश्यति तदेव ब्रह्मत्वम विद्ये नेदम यदिदम यद उपासते. आता तुम्हाला कळलं नाही कोण आठवू का? आता मला काही सांगता येणार नाही, पण मलाच कळलं नाही हे बी ध्यानात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे वेदातले सूत्रेवर का ध्यानात घ्या. पण महाराज ज्या वेळ काही देवबाप्पांचे श्रवण केलं आणि मग सांगितलं महाराज हे आमचं भांडवल आहे, याच्याकडे गेलं कसं काय? महाराजांनी सांगितलं कदाचित वेद तुम्हाला माहित असेल पण खरा वेदाचा अर्थ कोणाला माहिती?
काला कल्पना आहे, कारण वेद येते तिथे वेद हा इष्ट प्राप्तीर अनिष्ट निवृत्ती हा यो अलौकिक उपपादयती सहा वेद हा. कारण वेदातले अर्थ मला असं वाटतं आपल्याला पाहायला सापडतात, पण तुम्हाला वेद माहीत आहे, वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहीत आहे. पण आता त्याच्यानंतर रामेश्वर भट्ट तापले त्यांनी प्रामुख्याने तार पाठवली. मग आता गावातल्या शेळके पाटलाला ज्यावेळेस तार पाठवली, गावातला शेळके पाटील एक कोपला महाराज काय सांगावं, त्यांनी तर मिटिंगच बसवली आणि सांगितलं आपा तू का सक्त ताकीद आलेली, तुला तार आलेली आहे, होईन तोपर्यंत. ते म्हण तार कस का आली, तू कीर्तन बंद कर. ते म्हणे कीर्तन का बंद कर, ते म्हणे कीर्तनात तू वेद वेदांत सांगा लागलेलं आहे, आता कीर्तन बंद झाले पाहिजे, आम्ही असा रामेश्वर भट्टांचा आदेश दिलेला आहे. तर त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं खरं सांगू का, कीर्तन नाही बंद होत. मग कीर्तन जर बंद होत नसेल तर तुला भंडारे डोंगर काढून द्यायला सांगितलेलं आहे. ते म्हणे मी कीर्तन आपा भंडारे डोंगर स्वीकारेल, पण कीर्तन काही बंद करणार नाही, कारण पोटा पाण्याचा प्रश्नच त्या कीर्तनावर आहे. असं काही होतं का, लक्षात आलं का? म्हणजे कंसात बरं का, ध्यानात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे कीर्तन बंद होणार नाही. कारण मला कळलेलं आहे कीर्तनात काय फल आहे, हे सुरुवातीला जे 2 प्रमाण दिले ते तिथं जाणून घ्या. प्रामुख्याने जर विचार केला तर कीर्तनात स्वस्वरूपाची प्राप्ती आहे. कीर्तनात देव नटतो, मागे पुढे तो मला असं वाटतं राहतो, फक्त तो कीर्तनात येतो, एरवी येणार नाही. आज आपल्या गावात पहा सारे लोक जात पात धर्म लिंग पंथ वर्ण आश्रम काही शिल्लक राहिलं नाही. तिथे अवचिता सापडेला, तिथे अवचिता सापडेला, तिथे अवचिता कुठे नका पाहू करारे कथा, तिथे अवचिता सापडे, तिथे अवचिता सापडे. अवचित मला असं वाटतं परमात्मा सापडतो. हे प्रमाण आपल्या बापून दिलं. आता पहा वास्तव जर विचार केला तर मला असं वाटतं कीर्तन मी बंद करणार नाही. महाराजांनी सांगितलं मी खुशाल भंडारी डोंगरावर जाईल. म्हणजे गावातले तेली कोपले, गावातले देवबाप्पा कोपले, आता रायला सायला गावातला पाटील ही कोपला. आता मात्र मी कुठं जाऊ, कोपला मला असं वाटतं की जिजामातील ही गोष्ट कळली, ती बी माग पळत गेली आणि गेल्याच नंतर तिने सांगितलं महाराज भंडारी डोंगरावर आले फक्त उडी टाकू नका खाली. लक्षात आलं का? ते म्हणे मी आत्महत्या करायला काय मूर्ख नाही, कारण मरण मागे तो चांडा, त्याला सुतकिया फळ म्हटलं. म्हणून जरांगे साहेबांनी मला असं वाटतं जे आरक्षणाच्या माध्यमातून जे रान पेटवलेले मोदी साहेबांना सुद्धा घाम पडलेले बरं का, म्हणून ते काल बोलले नाही तर बोललेच असते, हे बी ध्यानात घ्या. आलं का? कारण ते असे लोक असते उलट काम आहे, त्यांना जर ते जास्त ध्यानात आलं तर ते त्याचा विषय काढत नाही. त्यांना माहिती आहे ना, कारण हे आता पेटलेले, आपण याला जर महत्त्व दिलं तर हे आणखच जास्त गोळ्या मारल. पण त्यांच्या ध्यानात घ्या, आता त्याला ते दाबायचं कामच नाही. ते फळ माझं 100% तुम्ही जितकं दाबताल तितका चेंडू पाण्यात. लक्षात आलं का? त्याच्यामुळं असं आहे बाबा, आता साखळी उपोषणं सुरू झालेच पाहिजे. गोरगरीब मराठ्यांना मला असं वाटतं आरक्षण भेटलंच पाहिजे. का बरं? कारण ती परिस्थिती आता राहिली नाही. हे जे रान त्या कालखंडामध्ये तुकाराम महाराज सुद्धा उठवलं बरं का. म्हणजे या त्या वेळेला महाराजांनी सांगितलं बाई मी आत्महत्या करत नाही, फक्त तू मला सहकार्य कर, 100% मी आत्मपरिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज नादी लागले. आणि ज्यावेळेस नादी लागले रामकृष्ण हरी भजन सुरू झालं महाराज. आणि काही कालाने ज्यावेळेस तुकाराम महाराज गावात आले तर लोक म्हटले असं बरेच दिवस झाला तुकाराम महाराजला काढून द्याला. कशाच तुकाराम महाराज तुक्या? लक्षात आलं का? तुक्याला काढून दिलं. आणि एक दिवस तुकाराम महाराजला पाहिलं, महाराज त्यांचं तेज भयानक अशा प्रकारचं त्यांना दिसलं. आणि मग एक निंदा करणारी काही टवाळखोर मंडळी त्यांनी विचारलं का रे तुक्या तुला काढून दिलं, काय खातो तिकडं? म्हणजे डायरेक्टच काय खातो तिकडं, म्हणजे लोकांना बरं नाही वाटत ना महाराज. म्हणजे काढून दिलं, सारं घरदार गेलं, सर्व गेलं.
पण तरी लोकांना ते वाढलं तेच हे बरं नाही वाटलं ना. त्यो म्हणे बाबा तुकाराम महाराज सांगितलं खरं सांगू का, तुम्ही आमच्यावर जळाल्यापेक्षा आम्ही जे खातो ते तुम्ही खा. वाह वाह क्या बात, क्या बात. लक्षात आलं का. मग तू काय खातो. तुका म्हणे खातो लाडू खातो. नका चढफडू म्हणजे चढू नका तुम्ही घ्या. मला असं वाटतं आबा इथं आनंद आहे बरं का, इथं काहीच नाही पण इथं आनंद आहे. ध्यानात घ्या, हा रस आनंदाचा. लक्षात आलं का. एवढा आनंद इथं. पुन्हा इथं त्या आनंदाला कुठतरी व्यवहारातल्या निमित्त आहे, पण या आनंदाला इथं कोणी निमित्त नाही. इथं काजू नाही, बदाम नाही, पिस्ते नाही, स्त्री नाही, धन नाही, पुत्र नाही, तरी सुद्धा आनंद आहे. याचा अर्थ आहे निर्विकार निर्विवाद आनंद आहे. आणि हा आनंद हा कोणाचा आहे असं जर म्हटलं तर हा ब्रह्माचा आनंद आहे. कारण ब्रह्मानंदी लागली तळी. आणि मग लोक म्हटले आता लागले तत्वज्ञानाच्या गप्पा मारायला. आणि माग दुष्काळ पडला तर ढोरासारखा आळत होता माग. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तेव्हा आळत होतो. लक्षात आलं का. कारण तेव्हा मला तुम्ही काढून दिलं त्याच्यानंतर फायदा झाला माझा. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जे संकट आम्हाला निर्माण केलं आम्ही त्याला सुवर्ण संधी समजलो. म्हणून लोक म्हणते दुष्काळ पडला महाराज फार संकट आहे. माझं असं मत आहे संकट नाही, दुष्काळ पडला सुवर्ण संधी. म्हणले आता कसे सुवर्ण संधी, हे महाराज हाणायच्याच लागे बाबा असं लोक म्हणतील मला आता कदाचित, आहे की नाही. पण दुष्काळ पडला सुवर्ण संधी. आजूबाजूला मोठमोठे तळे. लक्षात आलं का. दुष्काळ पडला जर ते तळे आटले आणि गाळान जर भरले तर तो गाळ काढा माल रानावर टाका. मला असं वाटतं गाळ काढा माळ रानावर टाकला तर इकडं माळ पिकन. आणि दुसरी गोष्ट आहे जिथं तळ आहे ना ते उपसा केल्यामुळं 100% पाणी शिल्लक राहील. म्हणजे दुष्काळ सुद्धा सुवर्ण संधी तळे उपसायची. आलं का लक्षात. म्हणजे त्या संकटात सुद्धा आपण मला असं वाटतं शोधलं पाहिजे ना काहीतरी. याचाच अर्थ असा आहे आज जर आपल्यावर संकट आलं त्याच्यात आपण संशोधन केलं पाहिजे. तुम्ही आम्हाला गावातून काढून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला आमचं आत्मपरिवर्तन झालं. कारण का. कारण यद मनसा तद वाचम यद वाचम तत्क्रियाम आवडे ते वृत्ती किरीटी आधी मौनुची उठी मग ते वाचा दिठी कारासी ये. कारण मनशे एकम वचशे एकम कर्मण्य एकम महात्मना. हे महात्म्याचं लक्षण आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आमची ही स्थिती आम्हाला प्राप्त झाली. आणि मग मला असं वाटतं मग काही लोक जे आहेत ना महाराजाच्या पाय पडू लागले. चुकलो बा आम्ही तुमची निंदा केली पण आम्हाला सांगा एवढं आत्मपरिवर्तन कशामुळं झालं. ते म्हणे संकट आलं म्हणून झालं. विठाला समाप्त झाला. आता माझा दुसरा मुद्दा काय होता. कधी कधी सहवास विशिष्ट पुरुषाचा झाला ना महाराज 100% आपलं परिवर्तन होत असतं बरं का. आता ध्यानात घ्या. आता हे आमचे शिवाजी महाराज आहे. जर हे म्हणा लागले लक्षात आलं अंगद अण्णा वगैरे यांच्या सहवासामध्ये काही मंडळी जर राहिली तर 100% आज ना उद्या माझ्यासारखे बेसोरी ते स्वर्गात झाल्याशिवाय राहत नाही. का बरं. ते म्हणले कसं काय बदल झाला हो. ते म्हणे आम्ही या संघ ना आता. लक्षात आलं का. अरे म्हणून मोठ्याचा आश्रय करून राहिलं पाहिजे. कर्तव्य महद आश्रय हा. म्हणजे नरेंद्रभाई मोदी लालकृष्ण अडवाणीच्या संघ राहायचे. ते रामचे यात्रा होती ना त्यावेळेला पहा आता राहता त्यालाच खाली दाबलं हे वर गेले. लक्षात आलं का. म्हणजे मोठ्याचा आश्रय केला पाहिजे. मोठ्याचा आश्रय केला की माणूस हा लहान राहतच नाही. हे कधी बी ध्यानात घ्या. बरेच पीए लोक आज आमदार आहेत. बरेच पीए मागचे त्याचे नाव आता फक्त इथं कीर्तनात नाही घ्यायचे युट्यूब चालू आहे नाही तर घेतले असते मी. लक्षात आलं का. म्हणजे सांगायचं तात्पर्य बरेच पीए लोक पण आज सचिव यायचे आज आमदार आहेत. त्याचं कारण आहे वरद हाच त्याचा परिणाम आहे. मोठ्याचा कोणत्याही क्षेत्रामध्ये आश्रय करा
मला असं वाटतं तिथं आपल्याला मोठेपण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ गौबा लहान होता पण उत्तरकांडापासून रामायण लिहिलं, कारण नाथ महाराजांचा सहवास, जगद्गुरु तुकाराम महाराजच्या सहवासामध्ये एक पंडित आला. लक्षात आलं का? तो ब्राह्मण होता, काशीतला होता, पण परिणामात झाला इथं आला, जगद्गुरु तुकाराम महाराजची कीर्ती ऐकली आणि ऐकून मला असं वाटतं त्याने त्याची निराशा झाली, कारण त्या दिवशी नेमकी तुकाराम महाराजची धिंड गाढवावर लोकांनी काढलेली त्यांनी पाहिलं. आणि तो म्हणे मला असं वाटलं गाद्या दुलया वगैरे असतील, पण हे कसं काय काम झालं असं? तुकाराम महाराज कोण आहे त्यालाच विचारू लागलं. ते म्हणे बाबा मी कधी कधी मी तुकाराम महाराज आहे, कधी जगद्गुरू आहे, कधी लोक तुक्या बी म्हणते, कधी मोर्या बी म्हणते, हानते बी कधी, असं काही नाही, आज गाढवावर धिंड बी आहे. ते म्हणे बाबा वेगळंच काम यायचं तर मी तुमच्याकडे आलो. ते म्हणे आले तर घरी वा, कारण हे पोरं सोडायच्या मागं नाही दिवसभर. आता त्यांना मान नाही, अपमान नाही, माना अपमाना तीच अशी अवस्था आमचा प्रकृती पहिलं कळीलं भाव, पण परिणामात झालं. हे घरी गेले, रात्री खायला काय नाही, वेगात सांगतो, आणि खायला काय नाही. मग आता रात्र दोघं बी झोपले पा. मग त्यांना असं वाटलं एकादशीचं जागराचं भजनच कुठं बाहेर चालू आहे, म्हणून ते पंडितजी बाहेर आले, पाहिलं तर कुठंच आवाज नाही. घरात आले ती इकडे जिजामाता ती घोरती, तुकाराम महाराज घोरतात, भजनचा आवाज तर या लागला. आणि म्हणून त्यांनी छातीला तुकाराम महाराजचे कान लावले पा. आणि छातीला कान लागले तर त्या अर्जुनाचं त्याच्या ऐकण्यात होतं. अर्जुनाचं रोम रोम श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं भजन करत होतं. त्याच्यानंतर हेच त्यांना आठवलं की बा मी यांना तुक्याच म्हणू लागलो दिवसभर, आज खरंच म्हणजे मी आनंदी झालो. ते आक्रोश करू लागला, मला रडू लागला. तुकाराम महाराजला जाग आली. ते म्हणे पंडितजी माफ करा बाबा, मी काय तुम्हाला जेव खाऊ घातलो नाही, जे खाल्लं ते आळणी पोटगीर दुखा लागलं काय, काऊन रडा लागले? मग ते म्हणे रडा लागलो मी खरं का रडा लागलो, मी उपाशी राहिलो याच्यासाठी नाही. एवढे मोठे तुम्ही खरंच जगद्गुरू आहात, पण गावातल्या लोकांना कळले नाही याचं मला रडू आलेलं आहे. कारण दिवसभर तुमची धिंड काढली आणि आज मला कळलं. मग तुम्हाला आता काय वाटलं? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं बस आता माझं एकच झालं, मी संताच्या सहवासात बसलो, आता मला कोणी नाही असा माझा निश्चय झाला. वैसता संताचे संगती, पैसता संताचे संगती, संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मला असं वाटतंय संताच्या सहवासाचा परिणाम आहे बरं का. म्हणून तर आमचे गुरुवारी भाऊ बी सांगायचे, जाड्यम ध्यो हरती संचती वाची सत्यम मानोन्नती दिशती पाप मपा करुती चेत प्रसाद येती दीक्षी हो तनोती कीर्तीम सत्संगती कथे किम न करुती पुसा. कारण मानवी जीवनामध्ये संताचा सहवास काय काय करत नाही हो. आज जाड्यम हरती म्हणजे आज्ञान घालवतो, वाची सत्यम वाणीमध्ये सत्याचा आविष्कार करतो, मानोन्नती म्हणजे आपला मान वाढवते. संताचा सहवास पान तुम्ही मानोन्नती दिशती पाप मपा करुती म्हणजे पाप आणि पुण्य रहित करते. लक्षात आलं का? कारण बरं का रामेश्वर बुवा, पाप चांगलं का पुण्य चांगलं आहे? हुशार राव हे कीर्तनकार, हा कीर्तनकार आहे का? वा रे वा, मग काय बाबा अवघड झालं, चुकलं तर सांगा बाबा. मग लक्षात आलं का? म्हणजे हा पाप मपा करुती. अरे काळी घार आणि पांढरी घार दोन्ही चांगले आहे का? ही काळी तरी गारच आणि पांढरी तरी गारच हे ध्यानात घ्यायचं. आणि म्हणून मला असं वाटतं हुशार माणसं आहे तुम्ही, पाप चांगले नाही
पुण्य चांगले नाही. तुका म्हणे आम्ही झालो लागोनी पाप पुण्य अंगा म्हणून दिशी ती पाप मपा करूती चेत प्रसाद येते चित्ताला प्रसन्न करते है की नाही. तनोती कीर्तीम कारण तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे गणी. एवढं जर संतांचा सहवास जर आपल्याला फल प्राप्त करून देत असेल तर मला असं वाटतं त्याच्यासाठी विनमुख का व्हायचं. म्हणून अखंड जया तुझी प्रीती मज ते जयाची संगती मग मी कमळापती तुझं बा नानी कंटाळा पडून राहीना. मला हे सांगायचं याचा अर्थ आहे सहवासातून परिवर्तन. दोन कारण. तिसरं कारण माझं हे मला असं वाटतं पूर्व सुकृताचा उदय झाला म्हणजे परिवर्तन होत असतं बरं का. आता हे आमचे मृदुंग म्हणे सुंदर वाजवतात. पापाचं लक्षण आहे का पुण्याचं आहे रामेश्वर बुवा आहे की नाही. हा वा लक्षात आलं का. म्हणजे भाग्याचा उदय आपा भाग्य उदयन बहुजन्म समार्जितेने सत्संगम लभते तुमच्या प्रमाणाला पोषक. लक्षात आलं का. लभते यदावय मग अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकार नाश विधायत उदयते विवेका. कळलं का तुम्हाला. नाही कळलं हे मला बी नाही कळलेलं फक्त मी तुम्हाला सांगायला. लक्षात आलं का. म्हणजे हे एवढे जे वाजवतात याला कारण फक्त ढोबळ मानानं सांगा मला काय कारण आहे. हे पुण्याचंच लक्षण आहे. शिवाजी महाराज हे सर्व जे गातात हे पापाचं लक्षण आहे का पुण्याचं आहे. पुण्याचंच लक्षण आहे. बरं आता तुम्ही जे कीर्तनाला आले हा हे पापाचं लक्षण आहे रामेश्वर बुवा का पुण्याचं आहे. पुण्याचं आहे. बरं इथं येऊन जे झोपले त्याचं काय. हा कारण झोप याचा अर्थ असा आहे ज्यांना पाप असेल त्यांना झोप आल्याशिवाय राहत नाही बरं का. ध्यानात घ्या. हा पापाची या मुळे झाले सत्याचे वाळ म्हणजे याचा अर्थ असा आहे. आता जे लोक इथे कीर्तनाला आले नाही ते पापी आहे का पुण्यवान आहे. रामेश्वर बुवा कीर्तनकार सांगा ना पापी आहे का पुण्यवान आहे. नाही 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 जे घरी येते जे आले नाही कीर्तनाला त्याचं काय पापीचे की नाही. अहो ते आलेच नाही तर मग आता ते आले नाही ते पापी आहे. पण ते येता येता मला म्हटले शिवाजी महाराज आम्ही लोक इकून आलतो ना आता ते म्हणे बा चालले हे पापाचे कळप म्हणजे आता आम्ही म्हणजे जे आपल्या लोकांना काय म्हणलं ते पापाचे कळप. मग आता ते पहा ना आता मस्त कूलर लावलं काही फॅन लावलं काही ना मस्त अगदी गोधड्या घोंगड्या अंगावर घेऊन मस्त रात झोपलेले आता ते आनंद लुटी देत. लक्षात आलं का. झोपेचा आनंद. अहम सुखम स्वप्सामीन किंचित अविदिशाम मी सुखाने झोपलो काही एक जाणत नाही कीर्तन सुद्धा नाही. मग मला सांगा एवढं सुखान ते झोपलेले आणि तुम्ही मोठं लागले माझ्याकडे पाहायला कधी सोडितो कधी नाही कोणा काय सांगतो काय नाही त्याला कळा ना असं म्हणता का नाही तुम्ही. मग मला सांगा डोळे फोडीत तुम्हाला इथे यायचं काम आहे आणि ते बिचारे झोपलेले पुण्यवान कोण. हा रामेश्वर बुवा नाही कीर्तनकार सांगा लवकर दाटून भरले. लक्षात आलं का. म्हणजे मला एक सांगायचं तुम्हाला कीर्तनकार असो कोण नसो पण बाबा ते जे नाही आले ना हे पापाचेच लक्षण. पपिया चंडाळा हरिकथा रावणे लक्षात आलं का. पापिया चांदळा हरिकथा नावडी. त्याला कधी आपा कधी त्याला हरिकथा आवडत नाही. मला फक्त याच्यातून हे सांगायचं पण काही लोक ते महाराज एवढे बादर येते 4-5 वाजता ते पते खेळत बसते इथं आणि नेमका हरिपाठाचं कल्याणाचं कामी आलं ते काय म्हणते हे मोकाऱ्याचं हरिपाठ होऊ द्या चला आता जेवून येऊ पहा. म्हणजे काय पहा बरं तुम्ही. म्हणजे हरिपाठ घेणाऱ्या ते मोकार समजते तोपर्यंत जेवून खाऊन येऊ हरिपाठ झाला की पुन्हा बिल्डेच. मग मला सांगा आता हे मंदिर मठ याच्याकरताच आता मग सांगायचं तात्पर्य हे आहे आम्ही जे आलो एक जर नाम आम्हाला घडत असेल तर याच्याकरता पूर्व सुकृताची जोडी लागते. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचीशी आतुडे समागम घडे संतांचा
म्हणजे सापा संता ह्या साऱ्या गोष्टी घडण्याकरता पुण्याचा परिपाक. मला एवढं सांगायचं, पूर्व सुकृताचा उदय झाला म्हणजे परिवर्तन. ध्यानात पूर्व समाप्त झाले. आणि चौथं कारण आहे परिवर्तन उपदेशाने. अर्जुन तुम्ही समोर ठेवा, अर्जुनाची पांथी जी परिचर्या योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुन पहिला अध्याय शोकग्रस्त आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये गुरु ज्यावेळेस देवाला म्हटला त्यावेळेला तमुवाचे ऋषिकेश प्रसन्नी व भारत. आणि मग मला असं वाटतं की बाबा तैसे सकार्थ भरीत तत्व तरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त. जिया परी अर्जुनाला तत्वज्ञानाचा उपदेश केला. आणि 8वा अध्याय लक्षात ठेवा, मी डायरेक्ट सांगतो, नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा त्वं वाक्यान मायाच्युत. तुझ्या वाक्याने आता मोह नष्ट झाला वय, कारण बापा मुक्त झालो तुझे पुणे. गुंतलो होतो अर्जुनपणे. लक्षात आलं का? मी एक जगी अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानू. आणि या कौरवाती स्वजनो आपुला म्हणे. त्याचा परिणाम आहे ना, अहम आणि मम हे जर असेल तर आम्ही मुक्तच होऊ शकत नाही महाराज. कारण अहम ममतीची लवड सबडी मातेनं पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी डोळते ठेली. अर्जुनाला ज्यावेळेला मोह नष्ट झाला, मग मला एवढंच सांगा रामेश्वर बुवा, भगवंताने उपदेश केल्याच्या नंतरच अर्जुनाला काय झाला? बोध झालं, परिवर्तन झालं. परिवर्तनाचे नाही पहिले ना आक्रोश करतो बाबा यायला मी मारू शकत नाही. आणि दुसऱ्या 8व्या अध्यायामध्ये बरं झालं तू कळलं नाही तर मी यायला मारलं नसतं, ठोकतो आता यायला धरून. याचा अर्थ एवढं जे परिवर्तन झालं कशामुळं झालं? कशामुळं झालं? बस उपदेशामुळं. चला आता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या समूहाकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना सहवास नाही म्हणजे संत कळत नाही. लक्षात आलं का? पूर्व सुकृत तर यांच्या पदरात नाहीच नाही. त्याच्यानंतर आपत्ती आली, परिवर्तन नाही, पण आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. आणि यांचं परिवर्तन तर झालं पाहिजे. एक उदार अंतकरण जगद्गुरु तुकाराम महाराजचं. आणि बुडत हे जन न देखवे डोळा हा कळवळा. ज्याचा सज्जनाव समाजाविषयी असल्यामुळं तुकाराम महाराजांनी त्या समूहाला सांगितलं, बाबा तुम्ही अनादी कालापासून रोगाने त्रस्त आहात हे आमच्या 100% लक्षात आहे. पण तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्हाला रोग कोणता झाला? ते म्हणून रोग झाला महाराज पण निदान लागत नाही, फक्त आम्हाला आता नेमकं रोग सांगा. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मूळ कारण जे शरीर आहे त्या शरीराला कारण मला असं वाटतं पाप पुण्य आहे. पाप पुण्याला कारण प्रामुख्याने धर्माधर्म आहे. धर्माधर्माला कारण मला असं वाटतं रागद्वेष आहे. रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आहे. आणि भेदज्ञानाला कारण मूळ कारण जर कोण असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान इथं मूळ कारण हे आहे. आणि मूल तुम्हाला घालावं लागल. मग हे लोक म्हटले त्याला काही औषध आहे का? ते म्हणजे मी डॉक्टरच त्याचा आहे. लक्षात आलं का? आणि मग महाराजांनी ते एवढे संतुष्ट झाले आणि सांगितलं द्या बरं आम्हाला कोणता तुमचं औषध आहे. तर महाराजांनी सांगितलं घ्या काय अभंगाचं पहिलेच
काय हो आता लक्षात ठेवा. लक्षात आलं का? माणूस माणूस आपा तरणे काय वृद्ध होते तरणे. तुका म्हणे आनंद तेथीचा मुखे आनंद तेथीचा पहिले शब्दाचं उत्तर देऊन टाकलं. लक्षात आलं का? एकम विज्ञातम सर्व विज्ञातम शात भवती. आपलं शास्त्राचं वचन आहे की एक जाणलं की सर्व जाणलं. मला सांगा ना, व्यवहारामध्ये काळे गोरेपणा, मला असं वाटतं प्रामुख्याने पंगूपणा हा प्रतिबंध करतो की नाही? तुम्हाला जर मुलगी द्यायची असेल तर सहसा मला असं का म्हणजे काळा गोळा पाहता का नाही तुम्ही? काळा नवरदेव आहे का गोरा नवरदेव असं पाहावंच लागते. लक्षात आलं का? काळी नवरी आहे का गोरी नवरी आहे प्रतिबंध आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो आंधळा आहे का डोळस आहे हे बी पाहावं लागतं. त्याच्यानंतर त्याला हात आहे का नाही पाय आहे हे बी पाहावं लागतं. मग व्यवहारामध्ये हे सर्वात म्हणजे याचा अर्थ आहे व्यवहारामध्ये याची गरज. पण परमार्थामध्ये हे जरी असलं तर मी असा आहे याचं ध्यान सुद्धा राहत नाही याचा अर्थ. लक्षात आलं का? म्हणजे इथं जर आंधळे आले तर त्याला असं वाटतच नाही मी आंधळा आहे. इथं जर बहिरे आले ते कसं कवाय नाही हे असले का ते हसत येत पण हसत घ्या म्हणजे हे कोण हसले ते लक्षात आलं काहीतरी सांगितलं त्याच्यामुळे हसा ध्यानात आलं का? म्हणजे एवढा आनंद इथं आहे बाबा. इथं पाय नसले तरी त्याला पायाचं ध्यान नाही. काही लोकाला म्हणजे कालच मी कुठं मला असं वाटतं कोण उठवतला कीर्तन केलं. आमचे एक मोठे माणसं आहे आता शिवाजी महाराज कल्पना आहे कुशाल भाऊ म्हणून. पण ते पाय लांबून बसले. ते म्हणे महाराज मी खरंच बसत नाही पण 2 तास माझ्या लक्षात नाही आलो. म्हणलं लक्षात नाही आलं मग आम्हाला थोडं गुदगुली झाले महाराज. म्हणजे आमच्या कीर्तनामुळे तुमच्या लक्षात नाही आलं हे बरं झालं. आम्हाला याचा आनंद लक्षात आलं का? म्हणजे पण त्यांना याचा आनंद झाला की आम्हाला कळलं कसं नाही. नाही तर मी बसू शकत नाही. म्हणजे असं ते मला कीर्तन झाल्यावर वगैरे म्हटले. पण लक्षात ठेवा हे माझ्या कीर्तनामुळं नाही. ते बिचारे कीर्तनाविषयी त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे. ध्यानात घ्या. हे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की एवढी ताकद या कीर्तनामध्ये अन्नदानांना जे प्रमाण दिले त्या प्रमाणातला सर्व गर्भित अर्थ जाणून घ्या. एवढा आनंद म्हणून मला असं वाटतं की तुम्ही याच्याकरता काय करा हो ब्रह्म रस घेई काढा असं महाराजांनी सांगितलं. आता ब्रह्म रसाचाच काढा का घ्या? त्याचं कारण असं आहे बाकीचे सर्व रस आहेत. लक्षात आलं का? ते साधनभूत रसेस बरं का. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. कारण शृंगार हास्य करुण वीर रुद्र भयानक अद्भुत वगैरे नवरस शास्त्रामध्ये सांगितलेले त्याचे स्थायी व्हावी आपल्याला कल्पना आहे. पण ते रस काय करते माहिती का? सहसा ते रस महाराज प्रपंच वाढवते. प्रपंच निवृत्त करू शकत नाही बरं का. आता शृंगार रसामध्ये बरेच लोक कीर्तनात आता हसा लागले. मला असं वाटतं हास्य म्हणजे हास्य रस आहेत ना स्थायी भाव. मग ज्या वेळेला तो हास्य रस जर कीर्तनात असला थोडाफार असला पाहिजे पण पूर्णच कीर्तन हसायचं असावं का रामेश्वर बुवा? का बरं? कारण त्याचं कारण आहे आता हास्य रसात आलं काही शृंगार रसात आले कीर्तन. म्हणजे मी कीर्तनात जास्त काही सांगत नाही पण एक आता गावात आमचं कीर्तन झालं तर त्या बाईला 1 तास लागला महाराज नटायला बरं का. आजूबाजूला काही बायाचं कीर्तन ठेवलं नाही तुम्ही माग नाही ना. म्हणजे त्या बाईनी सांगितलं मला तास भरू लागतो महाराज नाटायला. तेव्हाच कीर्तन उठत नाही तर कीर्तनच उठत नाही. काय सांगा तुम्हाला आता पा म्हणजे कशावर गेलं कीर्तन हे शिवाजी महाराज कशावर गेले हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे तुम्ही विनोद सोडून द्या
पण हे कीर्तनाचा संपूर्ण बाज जो आहे ना, तमाशातला बास इथं आणलेला आहे. आता शृंगार लक्षात आलं का, हास्य विनोद करायला लागले. त्याच्यानंतर काही लोक रडाच लागले. म्हणजे इथं कीर्तनातनं रडणं, कीर्तनातनं हसणं, कीर्तनातनं शृंगार. कीर्तन फक्त एकच आहे की मला असं वाटतं आपण या कीर्तनामध्ये एक तर भक्ती सांगा, ज्ञान सांगा, विरहित कोणतीही गोष्ट आपण कथन करणं चुकीचं. अहो आमचे भाऊ सांगायचे गुरुवर आहे, कीर्तनात एखादा जर इथं चुकला, समजा इथं आपल्या शिरसगावामध्ये, पंढरपूरला जर कदाचित गुरुजीला कळलं तर गुरुजी त्या कीर्तनकाराला शाप देत होते. ध्यानात घ्या, गुरुजी, बंकट स्वामी, मोठमोठे जे लोक होते ना, हे लोक शाप देत होते. म्हणजे ह्या इकाड्या कीर्तनकाराला असं वाटत होतं कदाचित आपण जर चुकीचं बोललं त्यांच्या कानावर गेलं तर आपल्याला शाप देतील रे बाबा. त्याच्यापेक्षा 3-3 हजार आपण अगोदर पाठ करू, मस्त सर्व तयारी करून मगच कीर्तन करू. त्याच्याशिवाय कीर्तन करत नव्हते. हो, आता अलीगड शंकर महाराज कांदरकर आता यांच्या आमच्या माऊलीगड 7-7 दिवस राहायचे. मला सांगायचं तात्पर्य आहे सतत चिंतनामध्ये. आणि ते तर नेहमी सांगायचे महाराज त्याला म्हणायचं, रात्री 12 वाजता माळ जपत असलं त्याचं नाव महाराज. विषय भोगत असेल मी त्याला महाराज म्हणत नाही. शंकर महाराज कांदारकर म्हणजे का महाराज आशून गेले म्हणून महाराष्ट्रामध्ये हरी भजनी ही ढवळी. लक्षात आलं का. आता त्यांची बरोबरी नाही करू शकत कोणी. विठाला म्हणजे ब्रह्मरस सर्वात मूल कारण आहे. बाकीचे रस म्हणजे संसार एव वर्धकानी न तू एव निवर्तकानी. पण ब्रह्मविद्या तू सोत्पत्ती मात्रेन विदुषा ब्रह्मताम गमयित्वा स कारण निश्चेषम संसार कारणम अज्ञानम निशेषम निवर्तयति. म्हणजे ब्रह्मसूत्र भाषेमध्येच कथन केलेले आहे की वा बाकीच्या विद्या प्रपंच वाढवतात. आता आमचे काल आदरणीय वैकुंठवासी सातारकर महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. पण आता पहा ना, रामकृष्ण हरी महाराज जर म्हटले मंत्रमुग्ध होतं नाही माणूस. त्या महाराजात ती ताकद होती. एकदा रामकृष्ण हरी अर्धा तास सुरू जर झाला तर 100% लोक बहिरंग लोक महाराज. मी पंढरपूर तिथंच होतो, शेजारीच राहायलाच तिथं होतो आम्ही. तर ते तमाशाचे ती एक बायाची काही कीर्तन वगैरे ना सारे बंद पडायचे. ते केल्यावर ते माझे ते बुवाचं कीर्तन येणार आहे तोपर्यंतच उरकून घ्या. काय सांगा तू माझा म्हणजे ताकद पाहिजे. आम्ही पुस्तक विकायला आम्ही होतो लहानपणी समजा. म्हणजे आमच्या संस्थेचे ग्रंथ घेऊन जायचो ना आम्ही सातारकर महाराज याच्यात. म्हणजे त्यांच्यात जायचं होतं. ते कोणाचे हे पोरं अशा गर्द्यात शिरायचो आम्ही. तर त्यावेळेला ते सांगायचे भाऊचे. हा मग करा. मला वाटलं दुसरं कोणी आहे का. म्हणजे भाऊला बी लय दरार होता भाऊंचा आमच्या. आता जिजांना माहिती आहे, कल्पना आहे. लक्षात ठेवा, असे मोठमोठे लोक आम्ही पाहिले तिथं. त्यांचा रामकृष्ण हरी सुरू झाला तमाशे बंद पडत होते महाराज. एवढी ताकद होतीच सातारकर महाराज ध्यानात घ्या. आणि मग असे जे महात्मे आहेत आता लक्षात ठेवा गुणवानच. पण मला याच्यात थोडा शेरा मारायचा की लता दिदी असे मोठमोठे नट वगैरे असतील. फक्त मला इथं ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने मारा तुम्ही. संसार एव वर्धकाने काही जरी असेल संसारच वाढतो. लक्षात आलं का. न तू एव निवर्तकाने म्हणून तो गुरुजी शब्द आहे. मरण वाढवणाऱ्या विद्या संपादन कराव्या का मरणमारी विद्या संपादन कराव्या. मग बाकीच्या साऱ्या ज्या विद्या आहे या सकल वेद शास्त्र अध्ययन समुत्पन्न स्वपुराणान पंचवेदान शास्त्रान विविधानि च अनात्मत्वेन नारदो अतिशुशोच. पंचदशीकारानं सांगितलं. म्हणजे जगातल्या 18 पुराण 6 शास्त्र 14 विद्या 64 कला नारद महर्षी संपन्न आहे. पण फक्त एक ब्रह्मविद्या नाही. शोकग्रस्त झाला महाराज. आणि मग यो भूमास सुखम नाल्पे सुखम त्रेधा विभादिनी सनत कुमार प्रायैव नारदा अतिशोकीने. म्हणजे भूमविद्येचा त्यांना उपदेश करावा लागला. आणि मग तेव्हा त्यांचं अज्ञान गेलं. कारण ते दुसऱ्याचं तेज पाहून त्यांना खपलं नव्हतं सनक सनंदाधिकाच. ते म्हणे हे एवढे तेज संपन्न का.
ते म्हण त्याचं कारण ते ब्रह्मज्ञानी आहे. आणि मग आम्ही तर 14 विद्या आहेत आमच्याकडं, 64 कला आहे. त्या म्हणे कळा, आणि भाऊच्या भाषेत आमच्या किती झाली कळा कला तरी तुझा अवकाळा गेलीच नाही ना, याचं काय? लक्षात आलं का? म्हणजे या साऱ्या कला ह्या अवकाळा आहे, पण ब्रह्मज्ञान जर झालं तर मग मात्र काय तुम्हाला निश्चित रूपाने ते मुक्त केल्याशिवाय राहत नाही. कारण यो भूमास सुखम नाल्पी सुखम त्रेधावी, म्हणजे अल्प अशा प्रपंचामध्ये सुख नाही. हे किती जरी केलं तरी एक दिवस ते जाणार, पण ब्रह्मविद्या जाणार नाही. कारण ते आमचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून याचा तुम्ही काढा घ्या. लक्षात आलं का? याचा काढा घ्या. कारण वेदांत तो महारसू मोदुकू मिरवे, बाकीचे सारे रस आहेत. लक्षात आलं का? आता सुद्धा रसच आहे, आंब्याचा रसच आहे की नाही बाबा? आणि रोडला जो भेटतो तो देशी रसच आहे. तो बी रस, त्यांना सुद्धा नशाची येतील महाराज, पण त्यांना नशा येते एक दिवस, त्याची नशा जाती आणि त्याचा आद्यपतन होतो. पण ह्यो रस जर तुम्ही घेतला तर या रसाचा ब्रह्मरस गोडी तयाशी वासना निमानी समूळ ज्याची, म्हणजे याने वासना जाते. समूळ म्हणजे काय? अज्ञानासह वर्तमान वासना जाते ब्रह्मरसाच्या काढ्याने. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या, मग फल स्वरूपामध्ये काय होईल? तेने पीडा वाढेल, तुमची पीडा 100% जाईल. ते म्हणले महाराज आता 100% आम्ही ब्रह्मरस त्याचा काढा घेऊ, आमची पीडा जाईल. पण जाता जाता आम्हाला एक सांगा ना, आम्ही पथ्य कशाचं पालन अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रतिपादन करतात पथ्य नाम विठोबाचे. आहे की नाही? म्हणजे तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या, तेने पिढा मारे, पण याच्याकरता पथ्य नाम आहे पिढा. आता आमचे गुरु रे भाऊ खरं तर पिढेमध्ये बी प्रकार 4 करायचे बरं का. कारण 4 प्रकारची पिढा व्यवहार दशेमध्ये आपल्याला पाहायला सापडते. पहिली पिढा आहे रोगाची, दुसरी पिढा आहे दारिद्र्याची, तिसरी पिढा आहे पारतंत्र्याची, आणि चौथी पिढा आहे जन्म मरणाची बरं का. म्हणजे किती पिढा आहे? 4 पिढा आहे. आता सरळ सरळ ढोबळ भाषेमध्ये जर मला सांगा तुम्हाला रोग आवडतो का रामेश्वर बुवा? हा, आता समजा आपण दवाखान्यात गेलो, सांगितलं डॉक्टरनं 2-4 दिवस आता मस्त खा प्या. काय झालं बाबा? खाय प्या. आमच्याकडे काय म्हणजे आम्ही उपास थोडं झालेलो? नाही नाही, 2-4 दिवसच आहेत तुम्ही. असं जर सांगितलं रामेश्वर बुवा, तुम्ही येता नीट येताल का हो? हा, मज लागी दुःख व्हावे ऐशे कोणी भावे ना जीवे. मला रोग व्हावा असं वाटत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही. कारण रोगाचे प्रकार हे जसे मागं कारण सांगितले, पण रोगाचे प्रकार 2 आहे, अनुभूत रोग आणि एक उद्भूत रोग.
आणू काय झालं हा हा विना वाजू नका बाबा, विना वाजू नका, विना वाजू नका, ते बेसोरी आहे असं यांनी सांगितलं, मी नाही. ध्यानात घ्या, लक्षात आलं का? म्हणजे आम्हाला काय नाही, आम्ही म्हणजे सर्वसमावेशक, आम्ही कोणाला काही बोलत नाही. चला आता म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की म्हणजे पिढा एक रोगाची पिढा आहे. रोग आवडतो का आपल्याला? रोग आवडत नाही. लक्षात आलं का? पण झाल्याशिवाय राहत नाही. दारिद्र्यपणा, बरं मी गरीब असं वाटतं का तुम्हाला? तुमचं नाव काय? बुवा ह्या गावात आता माझ्यासारखं गरीब कोण नसावं असं वाटतं का? आहे की नाही? जरांगे साहेबासारखे क्वचित 50 कोटीला नाकारणार, ध्यानात घ्या. नाही तर सारे फितूरच झाले लोक आहे. मारा लागलो, इतकुल डोळे झाले त्या माणसाचे. 2-3 दिवस झाले आता. मग तुम्ही म्हणता हे कीर्तनात तुम्हाला काय सांगायचं, बाजूला बोलायचं. अरे हे कीर्तनात सुद्धा बोलायचं लायकीचं काम झालं आता हे. कारण जर आता तुम्ही हर समाज असू द्या हो, म्हणजे हर समाज तो आता सध्या वर्तमानात कशाची गरज आहे याची जाणतं पाहिजे की नाही लोकांना. सारे आपण भाऊ भाऊ म्हणायचं आणि वाटावून लोकांना दुसऱ्यालाच आणायचा. हे कोण शिकवलं मला? लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ असा आहे सर्वाला गरज आहे. इथं जात नाही, पंथ नाही, नुसतं सांगायचं शोषित, वंचित, पीडित. काय भाषण ऐकू आंबट होतो आपण द्यायचे. म्हणजे आता आम्ही शोषित वंचित तर झालोच ना हो आरक्षणावाचून. म्हणजे म्हणजे मी नाही, याचा अर्थ आहे की रेकॉर्डिंग कराच तुम्ही आता देऊन पाठवून द्यायचं. लक्षात आलं का? सांगायचं तात्पर्य की याची कालाची ती गरज आहे. मग मला सांगा, दारिद्र्यपणा मला आवडतो का? नाही. भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. पारतंत्र्य मला आवडतं का? ऐका आता माऊलीची ओवी. रोगो काही रोगी या का दरिद्र दरिद्री या परी भोगी जे बळे या अदृष्ट जेने. अदृष्ट जर फल देण्यासाठी सन्मुख झालं, रोग आमच्या समोर येणार म्हणजे येणार. लक्षात आलं का? श्रीमंतीचा अदृष्ट झाली या उदासू, बरोबर आहे. पालटे श्रीमंतीचा विलासू. लक्षात ठेवा, श्रीमंती राहत नाही, पारतंत्र्य. आता तुम्हाला सहसा आता हे आमच्या माता भगिनी आहे, यायला सून आवडतं का सासू आवडतं? रामेश्वर बुवा नाही, हे बरोबर बोलले. सून आवडतं हे बरोबर बोलले ना. त्याला माहिती आहे ना आता आता सध्या सुनाचेच दिवस आहे म्हणून बोललेत ते. आता सासाचं काही खरं नाही. आता एखाद्या सुनान जर आत्महत्या केली ना तर सासू इकडली सासू आपोआपच माग जाते. आता तर अजिबातच बोलायचं नाही ना. सुनाची याद प्रमाण काय आता लक्षात नाही आलं माझ्या. पण हे एकंदरीत या प्रमाणावरून आणण्याच्या मला असं वाटतं की सर्व सुना जर सासाच्या म्हणजे सासा सुनाच्या दाशा झाल्या. लक्षात आलं का? पुत्र हा पितृवैरी ही म्हणजे पुत्र पित्याचे वैरी झाले. पुत्र तो पित्यापाशी, पुत्र तो पित्यापाशी सेवा घेती सेवका आईशी. अरे वा 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 वा. म्हणजे पा म्हणजे आता पुत्र सुद्धा म्हणजे बा तू जा आता शेतात आज. लक्षात आलं का? म्हणजे बापाला काम सांगून हे बाहेर फिरायला तुम्ही करा आज हे झोर पहिलं पाणी पाजून लगे मस्त बसाव इथं बाहेर जाऊ नये कुठं. लक्षात आलं का? आणि सुना सासाला सांगायला लागल्या मी चालले गावाला, ध्यानात घ्या तुमचं नाही इथं काही. आता बऱ्याच सासा घरी आहेत, त्या कीर्तनाला आल्या सुना घर सांभाळा बाबा. ज्या आल्या त्या म्हणतात मेलेलं कोणी सांगितलं होतं कोण? आम्हाला आनंद सांगितलं बाबा, मला काही माहित नाही. आलं का लक्षात? म्हणजे हे अयम तो योग धर्म हा युगाचा धर्म आहे. हा कलीचा आपा. पुत्र हा पितृवैरी ही. आपल्याला शत्रूकडे बाहेर पाहायचं काम नाही, घरातच आपलेच पोर आपले वैरी आहे.
लक्षात आलं का? त्याच्यानंतर मला असं वाटतं हे सर्व जर सस्यादिनी म्हणजे पृथ्वी पिकणार नाही, नापीक होईल, त्याच्यातून अनवणी सुद्धा चालायला आपले पाय पोळतील एवढी तापण, नापिक धामिनी दिवशी नापीक होईल पृथ्वी, ध्यानात घ्या. पुन्हा कुटीला कुटील लोकांचा सहवास करायची पाळी येईल. कामीना कामी लोकांचा सहवास होईल. क्रोधाग्नी दग्ध क्रोधरूपी अग्नीमध्ये दग्ध झालेले हे जो समाज, मला असं वाटतं निर्दयी असे. काल आमची इथे एक मुलगा, फक्त मला असं वाटतं मला काय नाही, झगडे असतात आता गावातल्या गावात, गरीब माणसाचं एकुलते एक पोरग मारा धारकल्यांमध्ये. आता इथं आमच्या इथं जवळ त्या पोरानं त्या माणसानं उचललं आणि विहिरीत टाकून दिलो. 7-8 दिवस माहीतच नाही, उंदरानं खाल्लं ते. लक्षात ठेव, एकुलते एक असे कुठं इतके निर्दयपणा. आता कालच काढलं ते, आता ध्यानात घ्या. म्हणजे बाहेर खेळताना पहिलीचं पोरग एकुलते एक गरीब माणसाचं. एवढं जर तुम्ही निर्दयी जर झाले तर मला सांगा ना, आता कोणता कलियुग यायचा राहिला शिल्लक? लक्षात आलं का? सज्जन माणसं आहेत महाराज आपल्या गावातले, एकत्र बसले असंच बसायचं बाबा, कारण आता इथून पुढं सप्तेच तारतील आपल्याला, बाकी काही तारू शकत नाही. ध्यानात घ्या. तुम्हाला असं तुम्ही म्हणता सप्तेच तारतील म्हणलं महाराज लोकांचं जमायच्या मागे गाड्या. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे महाराजाचं कोण ते जे जमीनदार आहेत ना, त्यांचे बी तुम्ही जमीनदार आपण कोणाच्या भारत नका बोलू, हे बी ध्यानात घ्या. आई माझी मायेचा सागर म्हणून तुम्ही 35-50 हजार कुठं असते हो माऊली. खरं जर बोललं गेलं तर राग येतो तुम्हाला. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ आहे कीर्तन करता पैसा लागतो, कीर्तन पैशासाठी करू नका, एवढंच मला सांगायचं. आम्ही का फुकट थोडं झाले होतं. मी काय म्हणून जर तुम्ही म्हणता बाबा का आताच कीर्तनात बोलला होता निघताच, तर याचा अर्थ आहे की आम्ही त्या वैराग्याच्या गप्पा आणत नाही. पण ध्यानात घ्यायचं, भोग नको, त्याग नको, पण भोगात राहू नका, मला हे म्हणायचं. लक्षात प्रामुख्याने जर विचार केला तर गुणवानाला पैसा लागतोच. त्या राहायचं कुठं 7-7 दिवस जर इथं राहायचं, आम्ही त्या मताचे आहेच ना, पैसा लागतोच, पण आवर्जूनच त्याच्यासाठी करू नका. आमचे गुरुजी तर शेवट सांगू लागले, बाबा निदान जा काय पैसे बी घेऊन जा हो, पण निदान चांगलं तरी सांगा लोकांना. आता तुम्ही ते बी सांगितलं म्हणल्यावर तरी उभारून द्या, किती नालायकपणा आहे आता तुमचं. म्हणजे असं सांगायचं आलं का? आणि म्हणून प्रामुख्याने मला हे सांगायचं की तुम्ही एक काम करायचं, म्हणजे रोगाचं दुःख आवडत नाही, दारिद्र्याचं दुःख आवडत नाही. आता पारतंत्र्याचं मला सांगायचं होतं तेच ना, सांडून आपुलीनीची सत्ता ज्याशी लागली पराधीनता, तो स्वप्नी सुखाची वार्ता न देखे सर्वथा निश्चित, पारतंत्र्य आम्हाला नको. आणि चौथं दुःख आहे, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी. आता रामेश्वर समजा भवरेची नदी आहे, त्याच्यात जर तुम्ही पडले, फेरा वाटतं तुम्हाला? नाही, मजा नाही येत त्याच्यात. आता तुम्ही ते राड घेत फिरतो आपण याच्यात जाऊन, तिथं जात नाही तुम्ही, तर पैसे देऊन जाता. मग या किती योग आला आता, भावऱ्याच्या नदीतच पडली, मस्त गरगर फिरतं का नाही, मजा आहे का नाही तिथं? नाही. आता मग त्या भावऱ्यात जर पडले तर फिरायची इच्छा आहे तुम्हाला? कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तोंचे भुंजते कर्म किटायो वार्ताद वार्तांतर माशुते. कारण पंचदशीकारांनी सांगितलं, भावऱ्याच्या नदीमध्ये पडलेल्या जीवाला ज्याप्रमाणे त्या भावऱ्यात फिरावा असं वाटत नाही, पण फिरल्याशिवाय गत्यंतर नाही, तसं जन्म आणि मरण हे दुःख इथं बसलेल्या कोणल्याच माणसाला आवडत नाही, पण भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. याचा अर्थ आहे आगा उपजने म्हणे हे साच मानने तया जीव लोक मी म्हणे संसारू हम पुनरपी जननम पुनरपी मरणम. आणि खरी पिढा महाराज ही आहे. आणि ही पिढा जर तुम्हाला घालायची असेल तर ब्रह्मरस घेई काढा, पण याच्याकरता पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी. आता लोक म्हटले अनेक वाचे न शेवी, तर महाराज आमचा साधा जे सारदी खोकलं पडसं त्या निमित्तानं जाईल का हो? मग महाराजांनी सांगितलं, काय भाल्या माणसा, अरे मोठा जर रोग जात असेल तर लहानाचं काय घेऊन बसला?
म्हणजे हातात व्हायचं बी नाही राहिलं पहिलं. म्हणजे हे कोणता न्याय लक्षात आलं का? म्हणजे हे सवड काढण्याचा आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, ज्याला कर्म धापा, ज्याला धर्म कळला त्यालाच ब्रह्म कळतं अगोदर ध्यानात घ्या. हा अर्थ काय? विहित म्हणजे अगोदर असे धर्म. अर्जुनाला अगोदर पहिला अध्याय पूर्ण धर्म आहे. तसं जर पाहिलं तर पहिला अध्याय पूर्ण धर्म आहे. कर्मकांड. आता आमचे इथं कुलकर्णी महाराज वगैरे ब्राह्मण काही मंडळी आहे ना, पान महाराज म्हणजे जानवं वगैरे घालायचं ना, तर ते लघुशंकेला गेल्यावर अगोदर वर टाकायचं आणि नंतर अगोदर लघुशंक केल्याच नंतर 3 वेळेला गुळणा करायचं. 7 वेळेला बाहेर दिशेला गेलो आपण तर गुळणा करायचं. हात गुडघ्यापर्यंत हातपाय वगैरे हे सर्व धुवायचे. पण आता बाजारमध्ये पहिले काहीच नाही राहिलं. तिकून आले कीच बायकून म्हणते ती वाटून कसं काय जमणार आहे आता सांगा बरं. मग आता काय म्हणजे आणि ज्यापा भूत बाधा आहे ना तिथं होत असतो बरं का, ध्यानात घ्या. स्वच्छता मला असं वाटतं तुम्ही मळके फळके स्वतः राहिलं तरी चालतं, पण आचरणात शुद्ध राहा हे मला सांगायचं. म्हणजे आचरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का बरं? कारण धर्माच्या पोटात ब्रह्म आहे. धर्म ज्याला कळला त्याला ब्रह्म कळतं. पण आता ब्रह्म न कळणारे धर्माचं काहीच घेणदेण नाही राहिलं. ते म्हणते सर्वम खलविदम ब्रह्म. आता असं म्हणून भागत होय महाराज. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पथ्य पाळावं लागेल. आता आमच्या माता भगिनी लक्षात आलं का? पहा महाराज आता कोण वार आहे आज? माऊली आज कोण वार आहे? रामेश्वर शुक्रवार आहे. शुक्रवार आहे. आता इथं भागवत चालू आहे. नाही तर पहिलंच त्याने देवीचं मंदिर गाठीलं असतं. उद्या कोण वार आहे? शनिवार. लगेच शनिवार तर ते मागं पुढं पाहतच नाही. बरं झालं त्या हनुमंतरायाकडे यायचं नाही सांगितलं, नाही तर पहिला अभिषेक यायनाच केला असता ध्यानात घ्यायचं. कारण ह्या परमार्थाला पक्के आहे महिला मंडळ आहे की नाही. म्हणजे रविवार आला तर खंडोबा, सोमवार आला की महादेव. मग आता भक्ती नाही का एका ठिकाणी भक्ती नाही. हे असं आहे व्यभिचारी भक्ती आहे. आणि व्यभिचारी भक्ती कधीही फल पर्यावशी होऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे, याच्याकरता तुम्ही आपा एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक धरीला चित्त विरोखमाईचा पती, एक आहे की नाही, एकमेव अद्वितीय ब्रह्म नानास्ती किंचन. म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही नसल्याचमुळं तुम्ही इतरांची भक्ती करूच नका. पण आता देवानं सांगितलं ये यथामाम प्रपद्यन्ते तमस्ततो भजाम्य. जे मला जसे बसतील मी तसं त्यांना निकृष्ट फल देऊन टाकतो. पण तुम्हाला जर चांगलं फल पाहिजे असेल तर आम्ही एक गाव आम्ही विठोबाचे नाम. याचा अर्थ अनेक वाचे न शेवी. अनेक तुम्ही वाचेनं सेवन करू नका, फक्त पथ्य नाम विठोबाचे. आता याच्यात मी 5-6 मुद्दे आपल्याला सांगता येतील बरं का. कारण पथ्य नाम विठोबाचेच का, त्याचं पहिलं कारण असं आहे, कारण पथ्य नाम विठोबाचे याचा अर्थ असा आहे की आमच्या देवाचं नाव अनादी आहे 1, आमच्या देवाचं नाव सर्वश्रेष्ठ आहे 2, आमच्या देवाचं नाव मंगलभूत आहे 3, आमच्या देवाचं नाव प्रामुख्याने सर्वसमावेशक आहे 4, आमच्या देवाचं नाव मला असं वाटतं सर्व सुलभ आहे, सोपं आहे 5, आणि आमच्या देवाचं नाव मला असं वाटतं फल पर्यावशी म्हणजे तेने मुक्तिचारी साधी आहे. आता तुम्हाला जास्त याचा काही विस्तार करत नाही, पण एवढे आपल्याला इथं मुद्दे मांडता येते. म्हणजे सर्व समावेशक आहे. यारे लहान पोर सर्व सुलभ आहे, एवढं सुलभ आहे. आंघोळी न लगे तोंड धुवावाय, अर्थ चाड जीवा न लगे भ्यावा संसार, कशाचीच गरज नाही मला. मग एवढं तुम्हाला वेदाचा मंत्र म्हणता येईल का आता? हा येतो वा इमानी भूतानी जयंती येणं जातानी जेवते म्हणा बरं. आता पटकन मा माग म्हणा रामकृष्ण हरी कस काय ते वा महाराज. आता हे सोंग आहे आम्ही पाठ करून आलेलो, म्हणजे याचा सोंग नाही बरं का हे, पण आता सोंग कशा नाही आहे तुम्हाला सांगायचं. म्हणजे
म्हणजे हे रामकृष्ण हरी मंत्रासारखं तर हे नाही. मला एवढं सांगायचं म्हणजे मंत्र वेदातला मंत्र आहे आणि रामकृष्ण हरी आहे. पण सर्वात रामकृष्ण हरी वेदातला मंत्र म्हणण्याकरता अगोदर संहिता घ्यावं लागते, वाणी शुद्ध करावं लागते, तेव्हा जमलं तर जमलं, नाही तर पांगलं मंत्र चढे पाडा आणि मग धडाची वय म्हणजे तिथं भीती इथं भीती काही आहे की नाही. मंत्र चढे पिशे लागते सत्वर, हा अबद्ध ते फार तरते नाही. पा म्हणजे मंत्रात भीती महाराज, इथं भीती नाही दाखवली, जसा येईल तसा. आता मला स्वर नाही ना तुकाराम महाराज ना, एवढं मोठं आमचं समाधान केलं महाराज. येईल तैसा बोल रामकृष्ण, तैसा बोल दिदला सुस्वर नाही तयाविनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोलो रामकृष्ण. म्हणजे तुम्हाला बाजी कशाची गरज नाही बरं का. याचा अर्थ आहे बस नामस्मरण पाहिजे, सर्व सुलभ आहे की नाही, सर्व समावेशक आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं मत फल परवशी, म्हणजे मत फल म्हणजे काय, अहो जे कशानेच प्राप्त होत नाही ते नामाने प्राप्त होतं मला. आणि म्हणून पथ्य नाम विठोबाचे, बस लवकर जायचं आम्हाला. प्रामुख्याने इथं भवरोग जातो तुम्हाला, हे बाकीचे तर सोडूनच द्या, बाकीचे काही राहतच नाही. कारण लयरूप निवृत्ती आत्यंतिक झाल्यावर लयरूपचं काय काम आहे, आत्यंतिक निवृत्ती महत्वाची. का लयरूप बाकीच्या सर्व साधनाने लयरूप निवृत्ती. आता तुम्ही म्हणता हे लयरूप पण आत्यंतिक काय लावलं ते 2 मिनिटात सांगतो. मला बी मू आवरा आणि टाईम तर निघून गेला, पण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही शेतकरी का, गडी वगैरे ठेवता का नाही? बरं समजा गडी जर एखाद्याने ठेवला म्हणजे पहा ना आता डायरेक्ट ते म्हणजे किती त्यांनी बा गोसाई हुशार आहे आणि त्याला माहित नाही ते उत्तर कोणाला दिलं, कोण आहे आडनाव आहे मो. डायरेक्ट का म्हणले ते, कारण आता पहा पहिले तुम्ही येता येता काय म्हणले ज्यावरी टाकली बा उगती का नाही कोण, पण चिंता आहे की नाही तुम्हाला. म्हणजे ज्यावरी पहिल्यांदा टाकायची भीती, टाकल्यावर उगायची भीती, उगल्यावर कंस यायची भीती, येते का नाही कोण आता पोटऱ्यातून बाहेर आली पाहिजे. लक्षात आलं का. बरं आले तर पोसायची भीती, पोचले तर पाखरातून गोपणी हाणायची भीती, त्याच्यातून पुन्हा कंस राखायची भीती, त्याच्यातून पुन्हा मळणी यंत्रातून काढायचं, त्याच्यातून घरी आणायचं, त्याच्यातून ह्या बायाने पुन्हा निसायचं तिच्यावरी, त्याच्यानंतर ती दळायची, त्याच्यातून पीठ व्हायचं आणि मग आपण खायचं. यायला डायरेक्ट येते. लक्षात आलं का. म्हणजे इतका पोटाला आपल्याला आहे हे सांगत होते ते. आणि यायला हे काय म्हणले डायरेक्ट पीठ येतं मला. हुशार माणसं आहे. पण माझा प्रश्न काय होता तुम्हाला, माझा प्रश्न काय होता, हा हा गडी. हा तुम्ही जर शेतात गेले, कारण मग मला ध्यानात राहत नाही म्हणून मला मग ज्या वेळेला आपण गेलो शेतात तर गडी जर ठेवला, उन्हाळ्याच्या काट्या काढण्याकरता श्रीराम बुवा कुऱ्हाड देत असते का कुदळ, काऊन पाले खानाला हां कुऱ्हाड काऊन नाही देत, वर खुडतं. वर जर खुडलं तर ते ढेशे आहे की नाही, वरी पालवी खुडीता. मला तो काय ते आडवीने अंग फाके
माऊलीची ओवी पा तो आडवा अंग भागतो जास्त फुटतो पुन्हा मग लयरूप निवृत्ती झाली का आत्यंतिक झाली लयरूप झाली आणि कुदळ जर दिली तर मुळच काढायचं पुन्हा येतच नाही मग आता आत्यंतिक निवृत्ती खुडीची उदिक घालीची हा लक्षात आलं का म्हणजे लयरूप निवृत्तीला इथे किंमत नाही आत्यंतिक निवृत्ती पाहिजे आणि मग महाराजाला सांगायचं तुम्ही आज्ञान ब्रह्मरसाचा काढा घ्या आज्ञा काढा घेतला की मग भवरोग आयुष्य जाय म्हणजे लयरूप निवृत्ती नाही आत्यंतिक निवृत्ती होईल आणि निवृत्त झालं म्हणजे तुमचं शरीर पाळायचं काम नाही पण शरीराला जर पीडा झाली तर तुम्हाला त्याचा बाधा नाही अभंगाचं शेवटचं तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली